ओ आनंदराव, लवकर या. अहो लय मोठा साप इथे, लय मोठा साप निघालाय, लवकर या. आलो आलो. कुठे हो कुठे 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 हो? अहो, लय मोठा साप निघाला ना, इकडे गेला ना मोठा. एवढा मोठा कुठं? होता, आता करायचं काय? आयला आपण इथं काय मारते नाही भाऊ, कधी मारेलही नाही कधी धरेलही नाही. पण माझ्याक नंबर आहे. पण मी आहे ना लय मोठाले साप धरतो, कुठे हात घालतो, कसाही हात घालतो, पण साप धरतो भाऊ. माहिती असेल ना तर फोन करा त्यांना, बोलवून घ्या पटकन, कारण आपल्याला नाही मारता येणार तो. पटकन पाहतो फोन भाऊ. करा त्यांना. हॅलो. अरे पम्या, भोसल्याच्या मळ्यात ना साप निघलाय, येतो का पकडायला तू? हे बाबा लवकर, लय मोठा आहे, घाम फुटला डायरेक्ट. नमस्कार नमस्कार. कुठे आहे साप? दाखवा बरं. लगेच हात घालून काढतोय त्याला बाहेर. काँग्रेस बघा, या पाईप इथं, या पाईपामध्येच घुसलाय तो मोठा. लय मोठा आहे बरं का, व्यवस्थित बघा भाऊ. बघतो बघतो, घाबरू नका. पकडीन ना, साहित्य तर काहीच घेऊन आलो नाही, कसं काय डायरेक्ट हात घालून पकडणारी. बकरीन मी तर पाहिले. बघा भाऊ. मित्रांनो, लक्षात ठेवा, साप पकडायचा म्हणजे फक्त माणसात हिंमत पाहिजे. जास्त काही विशेष डोकं ज्ञानाची काही गरज नाही. डायरेक्ट हात घालायचा आणि बाहेर काढायचा. मी आजपर्यंत भरपूर साप पकडलेले आहे. विषारी बिनविषारी, फुसके मारणारे, वळवळ करणारे, उड्या मारणारे. तर हे बघा मी कसा आता रेस्क्यू करून कसा आता साप पकडतो. मित्रांनो, हा साप मला चावलेला आहे, काळा आहे. पण प्रत्येक काळा साप हा विषारी असतो असं काही नसतं. मित्रांनो, साप चावल्यावर घाबरायचं नसतं, तोंड पण लावायचं नसतं, तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो, कशाने कापायचं पण नाही, आणि काही धागा दोरा काही चराट दोरीनं बांधायचं पण नाही. घाबरून जायचं नाही. कुठलाही सर्प चावला तर घाबरायचं नाही, बिंदास राहायचं. सगळे सर्प विषारी नसतात मित्रांनो, समजलं का तुम्हाला? आजपर्यंत भरपूर साप मी पकडलेले. कुठलाही मला रेस्क्यूला कुठलंही साहित्य लागत नाही. मी डायरेक्ट कुठलाही किती मोठा साप असला डायरेक्ट हात घालतो आणि काढतो. आजपर्यंत मला हा तिसऱ्यांदा साप चावलेला आहे. मी काही दूध हळद वगैरे कुठलंही डॉक्टरचं औषध वगैरे काही घेतलेलं नाही आहे, कशाने कापलेलं नाही आहे, काही दोरी वगैरे मी बांधलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा देखील सापाला घाबरायचं नाही. हे साप काय करणार आहे? साप हा खूप गरीब प्राणी आहे, चावला तरी काही होत नाही, समजलं का? करायचं. अपुरं ज्ञान असलेले सर्प मित्राला बोलवल्यास असे प्रॉब्लेम घडू शकतात. तर असे प्रॉब्लेम घडू नये यासाठी तुम्ही काळजी घेणे गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये फुरसे, गोनस आणि कवड्या असे विविध प्रकारचे विषारी साप आढळतात. तरी शेतामध्ये दिवसा अपरात्री जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, आजकाल सर्पमित्रांची खूप संख्या वाढत चाललेली. दिवसेंदिवस हा सर्पमित्र, तो सर्पमित्र, हा एक्सपर्ट, मी पकडला. ते पकडतात देखील. काही सर्प हे विषारी नसतात, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला जातो का मी एक साप पकडला होता, आता परत पुढचा पकडेल. त्यांना त्या सापाच्या रंगाबद्दल, त्यांच्या जातींबद्दल, ते विषारी आहे का बिनविषारी हे माहीत नसतं. ते ओव्हर कॉन्फिडन्स करून डायरेक्ट हात घालून साप पकडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाशी खेळतात. आपल्या घरी आपलं कुटुंब वाट बघत आहे हे सुद्धा ते विसरून जातात. साप चावल्याने योग्य ती काळजी घेतलेली पाहिजे. दवाखान्यात जाऊन प्रथम त्याचा उपचार केला पाहिजे. जागेवर काही प्रथमोपचार घेतले पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स राहिलेलं नाही पाहिजे. अर्धवट सर्पमित्रांच्या नादी लागू नका. गावागावाला असे सर्पमित्र खूप वाढत चाललेले आहे, त्यांनी जीवाशी धोका होऊ शकतो. सर्पमित्रांनो, सुधरा. लोकांनो, तुम्हाला सर्वात पहिली माहिती द्यायची आहे
का आपण ज्या सर्पमित्राला बोलवतो तो सर्पमित्र त्या सर्पाची तस्करी तर नाही करत आहे ना, त्याच्या विषासाठी काही व्यवहार तर नाही करत आहे ना, त्याची योग्य निगा काळजी घेऊन त्याला योग्य ठिकाणी सोडल्या जातं का नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी सर्पांची तस्करी होत चाललेली आहे. मित्रांनो, सावधान, जागे व्हा, योग्य सर्पमित्राला बोलवा. अर्धवट सर्पमित्रांना बोलवायचं नाही. नमस्कार.